या आझाद मैदानाच्या बाहेर आता जल्लोष सुरू झालेला बघायला मिळतोय आणि हलकीच्या तालावर आता जल्लोष सुरू झाला। मला सांगा की हलकी वाजवतच मुंबईमध्ये आलेला होतात, हलकी वाजवतच परत जाणार का गावी? हो, हलकी वाजवत आमच्या गुलाल जर पडला मला अजून जीआर यायचा तरी मान्य केलं। जीआर आलेलं सरकारच्या अंगावर सुद्धा गुलाल उधळणार आणि मग आम्ही गावाकडे जाणार। आम्हाला पाटलाच्या मांजर सुंब्याच्या सभेत डीजे वाजवण्यास बंदी केली, त्यामुळे आम्ही सार्वजनिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवत मुंबईत आलो होतो आणि पारंपरिक वाद्य वाजवतच नक्की आपण बघतोय की हलकीचा नाद आहे आणि हलकीच्या नादावर आता सगळ्यांनी ठेका धरलेला आहे। आम्ही जल्लोष करत आलो, जल्लोष करतच परत जाणार असं त्यांचं म्हणणं आहे। पाटलांनी लढाई जिंकली का असं म्हणायचं ना तुम्हाला? पाटलांनी लढाई जिंकली का? हो, नक्की 100% आमची पाटलांनी लढाई जिंकलेली आहे। 100% जे आमच्या मनात होतं ते पाटलांनी केलेलं आहे। अगदी योग्य निर्णय या सरकारने दिलेला आहे। समाधानी आहात का? सरकारच्या निर्णयावर समाधानी आहात का? जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी नाही। आणखी सरकारने जीआर काढायचा आहे, जोपर्यंत जरांगे पाटील साहेब आदेश देत नाही त्यामुळे मराठा आंदोलक हे वाजत गाजत गावाकडे परत जाणार अशी त्यांची भावना आहे। सोबतच सरकार जीआर काढायला तयार झालेलं आहे। आम्ही सरकारवरही गुलाल उधळू आणि गुलाल डोक्याला लावून कपाळी लावून मगच गावाकडे परत जाऊ। आणि इथे आता मुंबई महापालिकेच्या समोरच जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। पाटीलचा निनाद आहे, हलकीचा ताल आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं की सुरुवातीला मराठा आंदोलक जेव्हा मुंबईत प्रवेश करत होते तेव्हा ते हलकीचा नाद घेऊनच आलेले होते आणि आता पुन्हा एकदा जे बघतायत की आपण हलकीच्या नादावरच आता हे जल्लोष करतायत, त्याच्यामुळे आम्ही लढाई जिंकलेली आहे अशी त्यांची भावना आहे। जोपर्यंत पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। मात्र एकंदरीतच सकारात्मक अशी भावना आहे, जल्लोषाचं वातावरण आहे संपूर्ण मुंबई महापालिका मार्गावरती। मराठा आंदोलक सगळ्या जल्लोषपूर्ण वातावरणात एकच जल्लोष व्यक्त करतायत, त्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय। कॅमेरामन रवी चव्हाणसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।